हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आज आपण पाहू रेमिटन्स टू बँक ट्रान्झॅक्शन जे आहे ते कशा पद्धतीने करायचं. ट्रेझररने आपण त्यासाठी लॉग इन करू. ट्रेझररच्या ऑप्शन्समध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी बँकेचं एक मॉड्यूल्स आहे, एक बँकेचं कार्ड्स असेल, याला आपण क्लिक करायचं. यामध्ये दोन ऑप्शन्स असतील, बँक ड्रॉवल आणि बँक रेमिटन्स. आपल्याला कॅश पाठवायची आहे म्हणून आपण बँक रेमिटन्सला क्लिक करू. बँक रेमिटन्सला क्लिक केल्यानंतर साधारणतः किती पैसे पाठवायचे आपल्याला ती अमाऊंट आपल्याला टाकायची. आपण 5 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये आपल्याला बँकेला पाठवायचे असं आपण कन्सिडर करूया. कशामुळे तर ही एक्सेस कॅश आहे आपल्याकडे. आपल्या जे काही मिनिमम मॅक्झिममच्या लिमिट्स आहेत त्या लिमिटच्या पेक्षा जास्त कॅश आहे, ती आपण ट्रान्समिट करतो आहोत. यामध्ये जे काही आपले डिनॉमिनेशन्स आहेत त्या डिनॉमिनेशन वाईज आपण ती कॅश टाकायची. या ठिकाणी आपण ती कॅश टाकलेली आहे. सबमिट बटनाला क्लिक करायचं. सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर ही जी अमाऊंट आहे रेमिटन्स बँकेची अप्रुव्हलसाठी सुपरवायझरकडे जाईल. जो ट्रेझरी सुपरवायझर असेल त्याच्याशी आपल्याला आता लॉग इन करावं लागेल. आपण ट्रेझरी सुपरवायझरमध्ये आता लॉग इन करून आपण बघू शकतो. हे ट्रेझरी सुपरवायझरचं कार्ड्स आहेत. ट्रेझरी सुपरवायझरच्या डॅशबोर्डमध्येच ही जी अमाऊंट आहे कॅश रेमिटेड टू कॅश असल्यामुळे त्यांच्या डॅशबोर्डमध्येच ही एंट्री आहे ही आपल्याला दिसायला लागेल. आपण बघू शकतो ट्रेझरीचा कार्ड्स आपण सिलेक्ट केला. यामध्ये आपण पाहू शकतो कॅश ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये ॲप्लिकेशन सोर्स 1 असं आपल्याला दिसेल. याला आपण क्लिक केल्यानंतर तो दाखवेल आपल्याला की ट्रेझररने ही कॅशची जी रिक्वेस्ट आहे ही सबमिट केली आहे, अमाऊंट आहे आणि त्याला आपल्याला अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करायचं आहे. याला आपण अप्रूव्ह करू कारण की आपल्याला ती बँकेत कॅश पाठवायची आहे. 15 लाख रुपये आपण रेमिट करतो आहोत. याला कन्फर्म कर. कन्फर्म केल्यानंतर जो काही एस्कोड आहे एस्कोड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. 2 व्यक्ती, एक PA आणि एक आपण पोस्टमन म्हणून आपण सिलेक्ट करूया आणि याला सबमिट करूया. अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन्स होईल आणि हे जे 15 लाख रुपये आहेत हे 15 लाख रुपये अलॉंग विथ आपले जे काही व्हाउचर्स आहेत ते व्हाउचर्स घेऊन आपले जे लोक आहेत हे बँकेमध्ये जातील. अशा पद्धतीने हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे ट्रान्झॅक्शन्स होईल. हे जे काही रिमिटेड टू बँकेचं जे ट्रान्झॅक्शन झाले आपल्याला त्याचा एक रिपोर्टही काढावा लागेल. त्याच्यासाठी आपण पुन्हा ट्रेझरीमध्ये जाऊन रिपोर्ट्समध्ये या ठिकाणी आपण कॅश रेमिटन्स रिपोर्ट जो आहे तो कॅश रेमिटन्स रिपोर्ट आपण काढायचा. याला जनरेट म्हटलं की या ठिकाणी हा रिपोर्ट डिस्प्ले व्हायला पाहिजे, परंतु सध्या तो रिपोर्ट डिस्प्ले होत नाही. त्याच्यासाठी आपण ट्रेझररला लॉग इन करायचं आणि ट्रेझररमध्ये हा रिपोर्ट जो आहे पेमेंट रिपोर्ट्समध्ये एक त्यांनी व्यवस्था केलेली आहे. तो रिपोर्ट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल की आपण आतापर्यंत किती ट्रान्झॅक्शन्स जे आहेत किंवा किती अमाऊंट जी आहे ती आपण तिकडे पाठवलेली आहे. बँकेमध्ये गेलो, रिपोर्ट्समध्ये गेलो आपण आणि रिपोर्ट्समध्ये हे या ठिकाणी आपण जो काही कॅश रेमिटन्स रिपोर्ट आहे तो रिपोर्ट्स, त्याचप्रमाणे इथं पेमेंट रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन आहे. या पेमेंट रिपोर्ट्समध्ये आपण जातो. याला आजची तारीख सिलेक्ट करून जनरेट म्हणायचं. आतापर्यंत आपण जेवढ्या की कॅश पाठवलेले असतील आज दिवसभरात ते सगळेच्या सगळे रिपोर्ट्स आपल्यासमोर येतील. याची आपण प्रिंट काढून आपल्या ऑफिसला आपण ठेवू शकतो. साधारणतः अशा पद्धतीच्या ज्या काही रिक्वेस्ट आहेत ह्या रिक्वेस्ट या ठिकाणी जनरेट होत आहेत. धन्यवाद.